टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत सर आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार, आज शांती सद्भावना मार्च आहे, काय सांगायचं काय आहे काँग्रेसला? काँग्रेस पक्ष हा नेहमी राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना या विषयावर काम करत आलेला आहे। देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जर जातीवादी दंगे झाले, धार्मिक तेढ निर्माण झाली, अशा वेळेला त्या ठिकाणी शांती मार्च काढून दोन्ही समाजामध्ये धर्मामध्ये सामंजस्य कसं निर्माण करता येईल यासाठी काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे। आणि देशाचं संविधानसुद्धा आपल्याला तेच सांगतं। त्या सद्भावनेतनंच ही सद्भावना यात्रा आज या ठिकाणी प्रांताध्यक्ष आमचे हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोजित केलेली आहे। मार्ग बदलला गेला पोलिसांच्या आग्रहास्तव मार्ग, कारण की पूर्वी या मार्गाने जाणार होतं चिटणीस पार्क भालदारपुरा, परंतु आता टिळक पुतळ्यापासून ही यात्रा जाणार आहे। नाही, मार्ग बदलला म्हणून विषय बदलत नाही, मार्ग बदलला म्हणून भावना बदलत नाही। लोकांच्या ज्या भावना आहेत, लोकांना जे हवं आहे त्यासाठी आम्ही हा मार्च काढतो आहोत। राज्य अल्पसंख्याक आयोगाने विरोध केलेला आहे, पोलिसांना पत्र लिहिलं की रद्द करावी मान्यता म्हणून। प्यारे खान यांनी नाही, प्यारे खान यांनी विरोध केला, त्यांनी विरोधच केला पाहिजे ना, कारण त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की ज्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलन केलं त्यांना ती हिरवी चादर कोणी दिली होती? ज्या हिरव्या चादरीवरती कुराणांमधील पवित्र कुराणांमधील आयते लिहिलेले होते, ती चादर त्या लोकांना कोणी पुरवली होती हे पहिल्यांदा विचारलं पाहिजे त्यांना। सगळे नेते सहभागी होते, शक्ती प्रदर्शन तर नाही ना काँग्रेसचे? एक लक्षात घ्या की सद्भावना म्हणजे शक्ती प्रदर्शन होत नाही, ही सद्भावना आहे। आणि त्यासाठी आमचे नेते आले, ते पहिल्यांदा दीक्षाभूमीवर गेले। ज्यांनी या देशाला लोकतंत्र दिला, लोकशाही दिली, या देशामध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून मान्यता दिली, त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही या सद्भावनेत सामील झालेलो आहोत। होते डॉक्टर नितीन राऊत काँग्रेसच्या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। शांती प्रस्थापित करण्यासाठी ही सद्भावना शांती यात्रा आहे असं ते म्हणतात। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।